तुम्हाला विमानतळ जवळ असल्यामुळे विमान दिसतंय. माझ्या जळगावला फक्त आवाज ऐकू येतो, विमान दिसत नाही. एवढे आमचे डोळे फुटलेले नासके आहेत, असून दिसत नाही. जगापेक्षा अनंत पटीनं मोठा असणारा देव, ती एक शक्ती आहे, ती एक ताकद आहे, ती एक निरंजन अवस्था आहे. आणि जर चांबड्याच्या डोळ्यानं देव दिसला असता, गुरु आणि शिष्याची परंपरा आपली नसती. देव व्यक्तामध्ये मुरतो का अव्यक्तामध्ये मुरतो? का सगळं सारखंच आहे? फैसला व्हायला पाहिजे. आज ना उद्या कालांतरानं रूपाचा नाश होतो, स्वरूपाचा नाश होऊ शकत नाही. दररोज म्हणतात नाही छंदांनी शस्त्रांनी